घोषणा केली की अशा परिवारांचं पालकत्व हे आम्ही स्वीकारू। जवळपास 293 परिवार हे रजिस्टर झाले। मी देखील तेव्हा त्यांना सांगितलं की यापैकी 100 परिवारांचं पालकत्व हे मी देखील त्या ठिकाणी स्वीकारेन। त्यांनी स्वतः कोरोनापासून आजपर्यंत त्या परिवारांचं शिक्षण असेल, त्यांच्या इतर सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं आणि आज त्यापैकी एका एकल मातेचं विवाह या ठिकाणी झालेला आहे। प्रीती ही जी आमची मुलगी आहे तिचा विवाह आज शिवम यांच्यासोबत झालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये जवळपास या सगळ्या परिवारांमध्ये मिळून 300 मुली आहेत। त्या सगळ्यांचा विवाह होतपर्यंत ही सगळी जबाबदारी संदीपजींच्या नेतृत्वात आम्ही स्वीकारलेली आहे। आज या विवाहाचं अतिशय समाधान आहे, कारण अतिशय कमी वयामध्ये अशा प्रकारच्या घटनेला प्रीतीला सामोरं जावं लागलं आणि आज एक स्थैर्य त्यांच्याही जीवनात येतं आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। आणि मला असं वाटतं की हे जे काही कार्य आहे हे कार्य करताना खरोखर अतिशय समाधान मला वाटतं आणि याकरता संदीप जोशीजी यांचं विशेष आणि मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्र सरकारनं ज्या पद्धतीने यापूर्वी आई वडील ज्यांना नाही, अनाथ मुलं जे आहे आरक्षणासंदर्भामध्ये निर्णय घेतला होता। कोविडमध्ये जे लोक अनाथ मुलं असतील त्यांच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारनं त्या पद्धती योजना आणली आहे, त्यातलं काय? महाराष्ट्र सरकारने अनाथ मुलांकरता 1% आरक्षण हे त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आता मोठ्या प्रमाणात त्यातनं नियुक्त्या होत आहेत आणि ही पण समाधानाची बाब आहे की अतिशय गरीब, अनाथ आणि अनेक वेळा तर अनाथ आश्रमातच ज्यांना राहावं लागतं, नातेवाईक देखील कोणी काळजी घ्यायला नाही, अशीही मुलं आणि मुली ज्यावेळी मेहनत करून परीक्षा देऊन या आरक्षणामुळे त्यांना संधी मिळते आणि सरकारी नोकरीमध्ये ते जातात, ते बघितल्यानंतर खरोखर मनाला समाधान होतं। मध्यंतरी अशा काही आमच्या मुलामुलींचं एक मी संमेलन देखील घेतलं होतं आणि त्यांची प्रत्येकाची जी कथा होती ही अतिशय प्रेरणादायी होती। संघर्षातनं माणूस काय करू शकतो हे पाहताना मला खूप समाधान वाटतं। कांग्रेस समिति ने ठराव पारित किया है जिसमें उन्होंने कहा कि वंदे मातरम के 2 ही पैरा उनके कार्यक्रमों में गाए जाएंगे। देखिए, ये संविधान विरोधी इस प्रकार का निर्णय है। इसका कारण अब भारत में अंग्रेज़ों का राज नहीं है और भारत में स्वतंत्र भारत की संसद ने जो निर्णय लिया वो निर्णय संवैधानिक होता है और स्वतंत्र भारत के जो हमारी पार्लियामेंट है उसने लिए हुए निर्णय को हम नहीं मानेंगे, गुलामी की परंपरा को कायम रखेंगे। हम हमेशा कहते थे ये मानसिक गुलाम है, इन्होंने अपनी मानसिक गुलामी और संविधान की खिलाफत, ये दोनों चीज़ें इससे हमारे सामने प्रस्थापित की। केंद्रीय मंत्र्यांनी आता दर आठवड्याला किंवा ठराविक कालावधीनंतर विद्यापीठांमध्ये जावं, जेनझींसोबत संवाद वाढवण्याचा एक प्रयत्न दिसतो। मला असं वाटतं की हे अतिशय चांगला निर्णय आहे। शेवटी आपली जी विद्यापीठं आहेत ही आपलं भविष्य निर्माण करणारी केंद्र आहेत आणि अशा प्रकारचा संवाद झाला तर शासन काय करतं आहे, देशाची दिशा काय आहे, जगाची दिशा काय आहे ही आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि विद्यार्थ्यांचे आशा, आकांक्षा, अपेक्षा आणि स्पंदनं ही त्या ठिकाणी फर्स्ट हँड आपल्या मंत्र्यांना देखील समजतील। एक चांगला उपक्रम। टीडीआर प्रकरणामध्ये आपण आपल्याकडे स्वाधिकार घेऊन कोर्टामध्ये काही याचिका दाखल करण्यासंदर्भात काही विचार आहे का सरकार? कुठला विषय? टीडीआर प्रकरण कुठलं सर 92 लाख लाडक्या बहिणी ज्या अपात्र ठरणार आहेत साहेब, या संदर्भात यापूर्वीही क्लॅरिफिकेशन आलं आहे। रोज तीच बातमी काही लोक देतात, पुन्हा त्याच चर्चा करतात।
पुन्हा एकदा सांगतो, त्याचे नियम आणि निकष होते, त्याची तपासणी CAG करतं. एकही पैसा नियम आणि निकषाच्या बाहेर जाऊन देता येत नाही. आपण योजना सुरू केल्यानंतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून योजना सुरू केली, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणं हे महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात शक्य नव्हतं. त्यानंतर आपण तपासणी सुरू केली. EKYC हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी EKYC केलं नाही. 1,65,00,000 बहिणींनी EKYC केलं. त्यामुळे त्या पात्र ठरल्या. त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात. काहींनी EKYC केलं नाही. अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही. कारण ही योजना ज्या बहिणींना मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे, किंवा ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे त्यांच्याकरता आहे. त्यामुळे त्याही जे काही लाभार्थी होत्या त्यांना आपण त्या ठिकाणी वगळलं. काही आपल्याला कल्पना आहे पुरुष लाभार्थी होते, त्या पुरुष लाभार्थ्यांवर तर आपण कारवाईच करतो आहे, त्यांच्याकडनं वसुली देखील आपण करतो आहे. काही सरकारी कर्मचारी होत्या, आता कदाचित त्यांनी सगळेच अप्लाय करतात म्हणून करून टाकलं, पण त्यांच्यावरही मला असं वाटतं की थोडी शिस्तभंगाची कारवाई ही करावीच लागेल. आणि म्हणून आता हा जो आकडा आलेला आहे 100% व्हेरीफाईड आकडा आहे. आणि या बहिणींना जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. आता हे जे काँग्रेसचे आणि इतर लोक बोलत आहेत, हे तेच लोक आहेत की ज्या लोकांनी लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस केली, हायकोर्टात गेले, रोज शिव्या दिल्या, ही योजना बंद करा म्हणून सांगितलं, आणि आता तेच हिंदीमध्ये मगरमच्छ के आंसू म्हणतायत, तसे मगरमच्छ के आंसू आता हे यांच्या डोळ्यातनं वाहून राहिले. राहुल गांधी पुण्याला येणार आहे, तरुणांशी संवाद, राहुल गांधी पुण्याला येऊन तरुणांशी संवाद साधणार आहे. मला असं वाटतं की आनंदाची गोष्ट आहे, परंतु त्यांनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता. पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्याद्वारे संचालित जी महाविद्यालयं आहेत त्यातल्याच मुलींचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं, अशा पद्धतीचे आदेश आहेत. पण ठीक आहे, त्याही आपल्याच मुली आहेत, त्यांच्याशी संवाद साधला तरी आनंद. राहुल गांधी महिना में आ रहे हैं, छात्रों की गूंज नाम का उनका इवेंट है, वो करने जा रहे हैं. देखिए, छात्रों की गूंज है या राहुल गांधी अपनी ज़मीन तलाश रहे हैं ये तो मैं नहीं जानता, लेकिन जो मुझे जानकारी है अगर वो एक ओपन इस प्रकार का इवेंट करते तो शायद ये छात्रों से संवाद होता. अभी पूना और पूना के आसपास जितनी कांग्रेसियों की संस्थाएं हैं, शिक्षा संस्थाएं, उन संस्थाओं की ही लड़कियों को रजिस्टर करना, इस प्रकार का आदेश दिया गया है. उनका ही रजिस्ट्रेशन करके उनको ही वहाँ पर एंट्री मिलने वाली है. तो कुल मिलाकर एक कंट्रोल्ड एनवायरनमेंट में ये कार्यक्रम होने वाला है. और जो आइडियोलॉजी को मानते हैं ऐसे ही लोग वहाँ आए, ऐसा प्रयास होने वाला है. इसलिए छात्रों की गूंज हम इसको कहेंगे, लेकिन उसके साथ साथ कांग्रेसियों के माध्यम से जिनको बुलाया गया उनके साथ ये मोनोलॉग है, ऐसा मैं कहना चाहूँगा. नाही, मला माहीत नाही कुठली बंदी. काँग्रेसची गुलामगिरीची मानसिकता आणि संविधानाचा विरोध हा स्पष्ट झालेला आहे. खरं म्हणजे हा काही इंग्रजांचा भारत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं. या संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट तयार केली आणि या संविधानाने सांगितलं की संविधानाचं पालन म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभेने तयार केलेला कायदा हा पाळणं म्हणजे संविधान पाळणं आहे. आणि आता त्याच दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही, संविधानाशी हा द्रोह आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हा द्रोह आहे आणि खऱ्या अर्थानं गुलामगिरीची मानसिकता हे अजूनही इंग्रजांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये आहे. ही गुलामगिरीची मानसिकता आहे, मतांचं लांगुल चालन आहे आणि खऱ्या अर्थानं या देशाचा जो विचार आहे त्या विचारांची हा द्रोह आहे. सर भाऊ तुम्ही पॉकेट मनी संदर्भात काही निर्णय घेताय का? तर आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये बोलत होते. राहुल गांधींनी सरसकट तरुणांशी संवाद साधावा असा सल्ला त्यांनी राहुल गांधी यांना दिलेला आहे आणि सोबतच विरोधकांवर सडकून टीकाही केली आहे.